नमस्कार. सहकारनामा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे आपल्या सध्या तालुक्यामध्ये फिरत असलेल्या एका क्लिपबद्दल, एका व्हिडिओ क्लिपबद्दल. ही व्हिडिओ क्लिप एका रुग्णाच्या वडिलांनी बनवलेली आहे आणि त्या क्लिपमध्ये काही जे तालुक्यामध्ये जे रुग्णांची सेवा केली जाते किंवा रुग्णांना जी काही मदत केली जाते त्या बाबतीत काही लोक पैसे घेऊन ती मदत करतात असा आरोप करण्यात आलेला आहे. मात्र हे कितपत खरं आहे, कितपत योग्य आहे, खरंच या गोष्टी मान्य एवढ्या सोप्या आहेत का, हे खरंच झालेलं आहे का, हे पाहणं गरजेचं आहे. कारण तालुक्यामध्ये गेल्या 10 वर्षापासून आरोग्य दूत म्हणून आमदार राहुल कुल हे काम करत आहेत आणि त्यांनी आतापर्यंत साधारणतः एक 47 ते 48 हजार रुग्णांना आरोग्य निधीमधून मदत केलेली आहे. मात्र आता निवडणुका जवळ आल्या आणि नवीन नवीन प्रकार काही जणांकडून समोर आणले जाऊ लागलेले आहे. तर झाला विषय असा आहे की एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे आणि त्या व्हिडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती असं सांगत आहे की मी आमदार साहेबांकडे माझ्या मुलासाठी तिथे त्याचे जे काही खोब्याची ऑपरेशन वगैरे होते त्यासाठी मी तिथे गेलो होतो आणि तिथं मी त्यांच्याशी बातचीत केली, त्यांच्याशी बोललो. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पीएनने सांगितलं की अमुक अमुक एक व्यक्ती आहेत गाठे, ते तुम्हाला तिथे सहकार्य करतील, तिथे जाऊन काय तपासणी असेल ते पहा तुम्ही. त्यानंतर ही व्यक्ती त्या घाटेंना जाऊन भेटली. घाटेंनी त्यांना असं सांगितलं की बा असा असा एवढे एवढे जे काय तुमच्या तपासण्या आहेत त्या तुम्ही करून घ्या किंवा तिथे या आणि तिथे जे काय पैसे लागतात ते भरा. मात्र या व्यक्तीने पुन्हा घरी जाऊन त्यांना फोन केला आणि फोन करून त्यांना असं असं विचारलं की हे जे मी तुम्हाला पैसे देणार आहे, हे जे मी तुम्हाला पैसे देणार आहे. त्याच्यानंतर स्वतः त्या व्यक्तीने त्यांना सांगितलं म्हणजे घाटेंनी की हे पैसे मला नाही द्यायचे, ते तपासण्या करून घ्यायचे तुम्हाला. मात्र मित्रांनो, हा व्हिडिओ बनवायचा उद्देशच हा आहे की कशा पद्धतीने कसं गोलमोटल करून एखाद्याला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातं, कोणाला तरी कुठल्या तरी एखाद्या प्रकरणामध्ये कसं गुंतवता येईल आणि त्याला बदनाम करता येईल याचा कसा प्रयत्न केला जातो हे आता आपण पाहणार आहोत. हॅलो. साहेब, मला तुम्ही ते पेपर जे पाठवायचे ना ते पाठवा ना मला व्हॉट्सअपला. माझ्या लिस्ट पाठवली ना टेक्स्ट मेसेज. टेक्स्ट मेसेजला पाठवलंय का? हा. बरं बरं बरं, ठीक. कोण बोलतंय? हा, मी ही का मी आता आलतो रमजान भाई, ते जरा चर्चा झाली घरात. टेक्स्ट मेसेज केला ना तुम्हाला? हा, तुम्ही म्हणला मी तुम्हाला काय काय पाहिजे ते पेपर तेवढे पाठवतो. आलता फोन मला तिकडून परत शिर्केंचा. शिर्केंनी भेटायला सांगितले तुम्हाला. बर. शिर्केनला फोन करा, कुठे आहेत बघा दादा. नाही, जाऊ दे आता, ते काय बघू ते आता तुम्ही करताय म्हणलं ते काय चुकीचं. तुम्ही जे स्पष्ट माणूस बोलतो ते क्लिअर करतो असं माझ्या येताना विचार डोक्यात आला असतो. नाही नाही, तुम्ही बोलून घ्या राव. कसं असतं ते, नको ताप डोक्याला. हा, तुम्ही बोलून घ्या त्यांच्या बरोबर. हा, नाही 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 नाही, मी येताना विचार काय केला, जो माणूस स्पष्ट बोलतो ना तो क्लिअर करतो, हे माझ्या डोक्यात आलं. तुम्ही बोलला ते बरोबर. मी तुम्हाला म्हणलं नाही का की तुम्ही जे बोलताय ते मला 100% खरं वाटतंय आणि खरं आहे ते तुम्ही बोलला ते. मी तोंडावर बोललो ना की खरं. पण माझं जमलिंग कशात झालं माहितीये का, की मला काय तसं काय सांगितलं नव्हतं म्हणून माझं जमलिंग झालं, बाकी काही विषय नाही त्याच्यात. असं झालं. टेक्स्ट मेसेज केलाय मी, पण तरी बी ते शिर्केंशी बोलून घ्या तुम्ही. नाही नाही, मी काय म्हणतोय, तर मला शिर्के बी म्हणले असते ना, अहो त्या वैद्यकीय तपासण्याला एवढे एवढे तुम्हाला फी लागते, तुम्ही हे करून घ्या, म्हणजे तुम्ही तयारी करून घेऊन जावा. मग ती तुमच्याकडे आली की ती ओकेच तुम्ही केलं असता ना ती. असं तर ते तुम्ही ओके करणार हे मला येताना मी विचार डोक्यात माझ्या 10-15 मिनिटं तोच आला की तुम्ही जे म्हणलं ते बरोबर आहे. हा, तर मला फक्त ते पेपर पाठवा आणि किती दिवसात होईल आपलं पेपर दिल्यानंतर हे सांगा मला. जातील ना तरी 20 दिवस. 20 दिवस जातील. हा, बर बर, ठीक ठीक. ट्रस्ट मधून करायचं असेल तर 20 दिवस ते 30 दिवस जाणार पैसे गोळा करायला. हा 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 हा. कारण तुमचा हे आजार आताचा नाही, कमीत कमी 5-6 महिन्याचा आजार आहे. हा, बर बर. 5-6 महिने, 1 वर्षाचा बी असू शकतो, पण मी 5-6 महिने सांगितले. बर बर. 1 वर्षात तुम्ही जेवढे गोळ्या औषधं केली, त्याला किती खर्च केला त्याचा फरक नाही पडला. बर पण मी आज तयारी घेतली, माझ्या हातात घेतलंय काम. मला जर पैसे गोळा करायला 1 महिना बी द्यायचा नाही, तर मग 1 वर्षात 6 महिन्यात तुम्हाला कोणी मदत केली नाही ना, तर माझ्याकडनं अपेक्षा कशी करता उद्याच झालं पाहिजे? नाही नाही नाही, तसं नाही. हे प्रोसिजर मी सांगितली तुम्हाला. हो, पैसे गोळा करायच्यात आपल्याला, ट्रस्टला फाईल द्यायची, ती इन्क्वायरी करणार.
मग ते पैसे हॉस्पिटलला पाठवणं, 1 महिना दिला तर ते होईल, सगळं व्यवस्थित होतं, काहीच अडचण येत नाही. नाही नाही, ट्रस्ट मधून नाही केलं समजा आणि तुम्हाला मी 30,000 रुपये दिले तर किती दिवसात होईल हे विचारलं. तेवढा वेळ जातोच किती ह्याला मंजुरीला. बर, हम्म किती दिवस? 20 ते 30 दिवस जाणार नाही अप्रुव्हल घ्यायला. बर 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 हम्म. बर बर. हा म्हणजे ते एक विचारलं मी तुम्हाला की बाबा ठीक आहे मी तुम्हाला 30,000 रुपये देतो. हम्म. तर 30,000 दिल्यानंतर किती दिवसात तुम्ही नाही आपल्या नाही मुलाला नाही, ते घेऊन जा? मला नाही द्यायची, ते तुम्ही तपासणी करायची तिथं. हा 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 हा. आता तुम्ही परत तेच गैरसमज करून घेतलाय, मला लागते आता. मित्रांनो, आता जी काही आपण क्लिप ऐकलेली आहे ना, त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की नेमकं याच्यामध्ये पैशाची खरंच मागणी कोण करतंय आणि कोण देऊ करतंय. आणि त्याच्यामध्ये हे त्या व्यक्तीने साफ केलेलं आहे की हे पैसे नेमके तुम्ही मला द्यायचे आहेत का तिथे जाऊन तुम्ही टेस्ट करायचे आहेत किंवा तुम्ही जे काही तिथे काही लागेल त्या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यामुळे या गोष्टीचा थेट आमदार राहुल कुल यांच्याशी संबंध जोडणे आणि हे कुठेतरी एजंटगिरी सुरू आहे, असा जो काही जावं शोध लावणे हे कितपत योग्य आहे आता हे तुम्हीच ठरवायचं आहे. आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून जी काही आरोग्य यंत्रणा राबवली जात आहे, संपूर्ण राज्यामध्ये आज त्यांना आरोग्य दूत म्हणून ही पदवी लोकांनी दिलेली आहे. राज्य त्यांना या नावानेच ओळखत आहे. त्याच्यामुळे कुठंतरी एक निवडणूक जिंकण्यासाठी किंवा एक निवडणुकीमध्ये त्यांना कुठेतरी गालबोट लावण्यासाठी, त्यांना नाव ठेवण्यासाठी जर कोणी त्यांना असं बदनाम करायचा प्रयत्न करत असेल तर निश्चितच ही शर्मेची आणि लाजिरवाणी बाब आहे. निश्चितच त्या व्यक्तीने आपल्या तन मन धनाने यामध्ये स्वतःला झोकून तालुकाच नव्हे तर आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील लोकांना सुद्धा ही आरोग्य निधीच्या माध्यमातून मदत केलेली आहे. त्यांनी तेवढं आपलं कौशल्य पणाला लावलेलं आहे आणि प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या योजनांमध्ये स्कीम मध्ये बसून कसा त्याला फायदा होईल आणि जे काही ऑपरेशन मध्ये ते त्याचं घर बर्बाद होणार आहे, त्याची शेती विकली जाणार आहे की ती कशी वाचवता येईल आणि त्या रुग्णाला त्याचा कसा फायदा होईल आणि मदत होईल हेच पाहिलेलं आहे. मात्र निवडणुका तोंडावर आल्या, निवडणुका जवळ आल्या की कुठेतरी बदनाम करायचं, कुठेतरी षडयंत्र रचायचं आणि या व्यक्तीला कसं बदनाम करता येईल हेच पाहायचं आणि त्यामधून असं काहीतरी वेगळं काहीतरी मांडायचं, हे याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. मात्र आता ज्यांच्यावर आरोप केलेले आहेत त्या व्यक्तीने सुद्धा कोर्टात जाण्याची आता तयारी चालू केलेली आहे आणि निश्चितच समोरील व्यक्तींवर ते आबरू नुकसानीचा दावाही दाखल करणार आहेत किंवा त्यांना या बाबतीत जाब सुद्धा विचारणार आहेत अशी माहिती त्यांच्याकडून मिळत आहे. गेल्या 25 वर्षापूर्वी सुभाष अण्णा कुल जे तालुक्याचे माजी आमदार होते, दिवंगत आमदार होते, यांचं निधन झालं आणि अनावधानाने आमदार राहुल कुल यांना राजकारणात यावं लागलं. खरं तर त्यांचं कॉलेजचं आयुष्य होतं, कॉलेज ते करत होते, LLB करत होते. मात्र अनावधानाने अचानक आकस्मिक अण्णांचं निधन झालं आणि त्यांना राजकारणात पाय ठेवावा लागला. त्याच्यानंतर त्यांच्यावर भरपूर आरोप प्रत्यारोप झाले. त्यांच्यासोबत असणारे रमेश आप्पा थोरात यांच्यावरही आरोप प्रत्यारोप झाले. कारखान्याचं इलेक्शन लागलं, त्यात राहुल कुल यांचा पॅनल निवडून आला. आपणना लोकांनी हरवलं, तिथे सभासदांनी हरवलं आणि आमदार राहुल कुल यांच्या हातामध्ये तो कारखाना आला. कारखान्याचं गेल्या 20-25 वर्षापासून जे काही आहे ते राहुल कुलच हे पाहत आहेत. कारखाना एक वेळ तर अशी आली की तो डबघाईला आला. जुनं कर्ज होतं ते फेडता फेडता नाकीनऊ आलं, डबघाईला आला आणि कुठंतरी आता PDC बँकेचं आणि इतर बँकांचं कर्ज होऊन तो कुठंतरी निलावत निघणार. ह्या प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुद्धा आमदार राहुल कुल यांनी हा कारखाना आपल्या कौशल्याने वाचवला. सर्वांना माहित आहे की ते कुठे गेले, दिल्ली दरबारी कुठे आवाज उठवला, कशा पद्धतीने भेटले आणि त्यांनी हा कारखाना वाचवला. तेथील सभासदांचा जो सहकारीला हा जो कारखाना आहे तो कसा सभासदांच्याच मालकीचा ठेवला आणि उसालाही आता चांगला भाव मिळायला लागला. कामगारांच्या चोली सुद्धा पुन्हा एकदा पेटल्या. जे कामगार घरी बसले होते ते सुद्धा आणि शिवाय जे निवृत्त कामगार आहेत त्यांचे जे काही प्रॉव्हिडंट फंड वगैरे काय ज्या गोष्टी असतील किंवा जे काही असेल तेही देण्याची त्यांनी तयारी चालू केली. मात्र हे सर्व होत असताना निवडणुका जवळ आल्या आणि आता आरोप प्रत्यारोप होऊ लागले. आरोप असे होऊ लागले, अगोदर कारखान्यावर करण्यात आले. जनरल मिटिंगला त्यांनी सर्वांचं सडेतोड उत्तर दिलं. त्याच्यानंतर काही कामगारांनी उपोषण सुरू केलं, साखळी उपोषण सुरू केलं. जे निवृत्त कामगार होते त्याच्यामध्ये त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. आता राहिला प्रश्न की त्यांना जे सर्वात जास्त नावाजलं जातं ते आरोग्य दूत म्हणून, कारण आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांनी हजारो रुग्णांना फायदा त्याचा करून दिलेला आहे. हजारो रुग्णांना त्याचा फायदा करून दिला. त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी आणि जनतेने आरोग्य दूत ही पदवी दिली. आता या आरोग्य दूताला गालबोट लावण्याचं काम किंवा दब्बा लावण्याचं काम काही लोक करत आहेत.
होत असतं. जो खूपच स्वच्छ प्रतिमेचा असतो त्याला कुठंतरी दाग धब्बा लावण्याचे कामही होत असतात. तसंच काहीसा प्रकार गेल्या 2-3 दिवसापूर्वी पासून सुरू आहे. एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्याच्यामध्ये असं दाखवलं जात आहे की आरोग्य आमदार राहुल कुल यांचे जे हाताखालचे जे काही पी आहेत किंवा जे काही लोक काम करतात ते पैसे मागतात किंवा एजंटगिरी करतात. मात्र ह्याच्यात सत्यता नेमकी काय आहे? आता या ऑडिओ क्लिप मध्ये आपण ऐकलं आहे. ह्या 2 लोकांचं संभाषण आहे, ज्यांनी व्हिडिओ क्लिप बनवून जी संपूर्ण तालुक्यात व्हायरल केली. तोही एक व्यक्ती बोलत आहे आणि ज्या व्यक्तीवर आरोप केलाय ती व्यक्ती त्यामध्ये बोलत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये तुम्ही व्यवस्थित जर ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये ती व्यक्ती म्हणते की हे पैसे मला नाही द्यायचे, तुम्हाला तपासण्या करून घ्यायच्यात, त्यासाठी ते तुम्हाला पैसे लागणार आहेत. मात्र याचा कुठेतरी गवगव करून की हे आम्हाला पैसे मागतायत आणि मग याच्यामध्ये कुठेतरी यांच्या पीए लोकांची सुद्धा साखळी असेल आणि त्याच्यामध्ये आमदारांना कसं गवण्यात येईल आणि त्यांना कसं बदनाम करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मात्र म्हणतात ना कि सूरज हो जिंदगी की रमक छोड़ जाऊंगा, डूब भी गया तो शफक छोड़ जाऊंगा. जे अण्णांनी काम केलं होतं त्यांचाच वारसा आमदार राहुल कुल हे पुढे चालवत आहेत. त्याच्यामुळं आरोप प्रत्यारोप त्यांच्यावर होणं हे तर साहजिकच आहे. विरोधक त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचं किंवा त्यांना कशा पद्धतीने हैराण करता येईल याचाही प्रयत्न करत असतात आणि यापुढे होत राहील. मात्र जो स्वच्छ प्रतिमेचा असतो ना, तो म्हणतात ना की हात कंगन को आरसी क्या और पढे लिखे को फारसी क्या, त्यातलाच हा काहीतरी प्रकार आहे. आणि त्याच्यामुळे जे काही बिनबुडाचे आरोप करण्यात आले ते या ऑडिओ क्लिप मधून पूर्णपणे एक्सपोज झालेले आहेत, समोर आलेले आहेत. त्याच्यामुळे आता ज्या व्यक्तीवर आरोप करण्यात आले जे घाटे आहेत ते सुद्धा आता कुठेतरी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहेत आणि या समोरील व्यक्तींना न्यायालयातर्फे नोटीस पाठवून त्याचं खरं आणि खोटं हे आता न्यायालयामध्येच होणार आहे. त्याच्यामुळे कुठंतरी एकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुठंतरी एका स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला बदनाम करण्याचं जे काही षड्यंत्र रचलं गेलं होतं ते या क्लिपमधून एक्सपोज झालेले आहे. त्याच्यामुळे आमदार राहुल कुल यांच्यावर जे काही आरोप करण्यात आलेले होते ते खरे आहेत की खोटे आहेत हे तुम्ही जनतेने ठरवायचं आहे. आम्ही कुणाचे प्रवक्ते नाही, आम्ही पत्रकार आहोत. मात्र या तालुक्याचं जे काही नाक आहे किंवा तालुक्यामधले जे काही व्यक्ती आहेत, समजा ते रमेश आप्पा थोरात असतील किंवा राहुलदादा कुल असतील, यांच्यावर जर कोणी बिनबुडाचे आरोप करून जर त्यांच्यावर जर चिखळ उडवायचा प्रयत्न करत असेल तर निश्चितच त्या गोष्टी समोर आणून दूध का दूध आणि पाणी का पाणी करणं हेही गरजेचं आहे. त्याच्यामुळं राजकारण आपल्या ठिकाणी, मात्र जे नागरिकांसाठी केलं जाते, जे चांगलं केलं जाते, ज्याच्यामुळे लोकांना मदत मिळते आणि ज्याच्यामुळे लोकांची घरं आणि शेत्या वाचतायत, त्या आरोग्यदूत आमदारांनी जे काही कार्य केलेले आहे निश्चितच ते वाखाणण्याजोगं आहे. आणि त्याच्यामध्ये कोणी जर निवडणुकीचा अँगल पकडून जर बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना एक्सपोज करण्याचं काम हे पत्रकारांचं आणि मीडियाचं आहे. सहकारनामासाठी अब्बास शेख, दौंड.